नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मुक्ता आणि सागरचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. ब्राह्मण कुटुंबाच्या म्हणण्यानुसार लग्नामध्ये पुरणपोळीचं जेवण असतं. सागरला पुरणपोळी खाण्याची जास्त सवय नसते. मिहिका आणि मुक्ताच्या बाकीच्या मैत्रिणींनी सागरला जेवणामध्ये खूपच फोर्स केलेला असतो. त्यामुळे सागर खूप पोट भरून जेवलेला असतो आणि त्याचा आता त्याला त्रास होत असतो. मुक्ता आणि सागरचं लग्न झाल्यानंतर त्यांना हनीमूनसाठी एका जवळच्या हॉटेलमध्ये पाठवलं जातं. सागर हा ऑलरेडी हॉटेलमध्ये पोचलेला असतो, परंतु सागरचं पोट खराब असतं, त्यामुळे तो सारख्याच बाथरूमच्या वाऱ्या करत असतो. त्यानंतर मुक्ता देखील रूममध्ये येते. जेव्हा मुक्ता रूममध्ये येते तेव्हा सागर नेमका बाथरूममध्ये असतो. सागरला लूज मोशन होत असतात, त्यामुळे सागरने काही मेडिसिन्स मागवलेले असतात. परंतु हॉटेल स्टाफने चुकून मेडिसिन न देता कॉन्डोमचं पॅकेट दिलेलं असतं आणि मुक्ताला ते जेव्हा तो हॉटेलमधील मुलगा जेव्हा पाकिट घेऊन येतो तेव्हा मुक्ता ते खोलते आणि ते बघून मुक्ताला खूप आश्चर्य वाटतं. सागर तेव्हा बाथरूममध्येच असतो. मुक्ता सागरला म्हणत असते की तुमची हिंमत कशी काय झाली, तुम्ही हे कसं काय मागवलं? तर सागर म्हणत असतो की अहो, मागवलं म्हणजे मला लागतं ते आणि मी कंट्रोल करायला हेच वापरतो. सागर हा लूज मोशनच्या मेडिसिनबद्दल बोलत असतो आणि मुक्ताने मात्र भलताच अर्थ घेतलेला असतो. सागर मुक्ताला आतून म्हणत असतो की जे मी मागवलं होतं ते आलंय का आणि ते मला दे बरं पटकन. मुक्ता म्हणत असते की मी नाही देणार, तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही हे मागवलंच का बरं? सागर म्हणत असतो की आता तू डोक्यावर पडली आहेस का? आता गरज असेल तरच माणूस मागवतो ना, तुला काय करायचंय, तू तुझ्या कामाशी काम ठेव ना. मुक्ता म्हणत असते की मी माझ्या कामाशी कामच ठेवते, कारण ही गोष्ट माझ्या संबंधित आहे. सागरला घाम येत असतो, त्यामुळे मुक्ता विचारत असते की तुम्हाला एवढा घाम काय येतोय? सागर म्हणतो की काही पण काय प्रश्न विचारते, आता घाम येतो यात माझी काय चूक? नाही कंट्रोल होत मला. मुक्ता म्हणत असते की कंट्रोल होत नाही म्हणजे लग्न करण्याच्या आधीच आपण ठरवलं होतं की आपण हे लग्न फक्त आणि फक्त सईसाठी करतोय, मग हे तुमचं मध्ये काय चाललंय, तुम्ही का बरं मागवलं ते? सागर तिला सांगत असतो की आता मला कंट्रोल होत नाहीये म्हणून तर मी मागवलं ना. आता मला काय माहीत होतं की लग्नानंतर मला याची गरज भासणार आहे. या पूर्ण गोष्टीचा मुक्ता मात्र भलताच अर्थ काढत असते. सागरच्या पोटात खूप दुखत असतं. सागर तिला म्हणत असतो की तू मला पहिल्यांदा दे बरं जे काय आणलंय ते, आणि तो मुक्ताच्या हातातून ते पाकिट हिसकावतो. मुक्ता म्हणत असते की नाही नाही, मी असं काहीच करणार नाही, आणि ती तिथून पळून जाते. तर सागर जेव्हा पाकिट उघडून बघतो तेव्हा त्याला दिसतं की त्यामध्ये कॉन्डोमचं पॅकेट असतं आणि त्याला समजतं की मुक्ता त्याला असे प्रश्न का विचारत होती. आणि मग तो मुक्ताकडे जातो आणि मुक्ताला म्हणतो की तुला काय वाटलं, मी काय तुला टच करणार आहे का? असं काही नाही आहे, मी मेडिसिन सांगितलं होतं, चुकून त्यांनी हे पॉकेट दिलं आहे. मुक्ता म्हणत असते की मग तुम्हाला ते पॉकेट नीट बघून नाही घेता आलं का, काही पण काय घेऊन येता? सागर तिला म्हणत असतो की चुकून झालं असेल, आणि सागर पुन्हा बाथरूममध्ये जातो. मुक्ता सागरला विचारते की तुम्हाला नक्की काय होतंय? तुम्ही सारखे बाथरूममध्ये का जाताय? सागर तिला म्हणतो की तुझ्या बहिणींची करामत, तुझ्या बहिणींनी आणि तुझ्या मैत्रिणींनी मला इतकं खाऊ घातलंय की माझं पोट खराब झालंय आणि मला डिसेंट्री लागली आहे. हे ऐकल्यावर मुक्ता जोरजोरात हसायला लागते. मुक्ता सागरची खूप मजाक उडवत असते, तर सागर मात्र सारखा बाथरूममध्ये जात असतो आणि येत असतो. मुक्ता मात्र त्याच्याकडे बघून फक्त हसत असते. सागर मिहिरला फोन करून सांगतो की माझ्यासाठी जरा टॅबलेट घेऊन ये हॉटेलमध्ये, आणि मग मिहिर टॅबलेट आणण्यासाठी निघालेला असतो. मुक्तासुद्धा मिहिकाला सांगते की जेव्हा पोट खराब होतं तेव्हा आई जो काढा बनवते ना तो बनवून आण, आणि मग मिहिकासुद्धा घरातून निघालेली असते. एवढ्या रात्रीच्या वेळी मिहिकाला रिक्षा भेटत नाही, म्हणून मिहिका मिहिरच्याच गाडीमध्ये आलेली असते. दोघंही आता हॉटेलमध्ये येऊन पोहोचतात. मिहिका विचारते की अगं ताई काय झालंय? तेव्हा मुक्ता झालेला प्रकार सांगते. मिहिकासुद्धा खूप हसत असते. सागर गोळी घेत असतो तेव्हा मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की माझ्या आईचा हा काढा पिऊन बघा, तुम्हाला लगेचच बरं वाटेल. सागर तो काढा घ्यायला जातो, तर तो काढा नसून त्यामध्ये दूध असतं. माधवीने काढा न देता दोघांचा मधुचंद्र आहे म्हणून त्यांच्यासाठी दूध पाठवलेलं असतं. सागर जेव्हा ते पितो तेव्हा सागरला कळतं की हे दूध आहे. सागर मुक्ताला विचारतो की हे नक्की काय आहे? मुक्ता म्हणते की काढा आहे. सागर म्हणतो की हा काढा नाहीये, हे दूध आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त मला त्रास देताय. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला काय प्रॉब्लेम होतोय आणि तुम्ही माझ्यासाठी दूध मागवलं. तुमचा नक्कीच मला मारण्याचा प्लॅन आहे. मुक्ता त्याला म्हणत असते की काही पण काय बोलताय तुम्ही, मी कशाला तुम्हाला मारू? आणि दोघांमध्ये खूप भांडणं सुरू होतात.
मुक्ता आणि सागरमध्ये मधुचंद्राच्या दिवशी इतके भांडणं झालेले असतात की त्यांचे भांडणं बघून मिहीर आणि मिहिका डोक्याला हात लावून हॉटेलच्या बाहेर निघून येतात. एकमेकांना ते म्हणत असतात की आजपासून यांची सुरुवात झाली. मिहिका म्हणत असते की काय तुझा भाऊ आहे, सारखा भांडत असतो. मिहीर तिला सांगत असतो की अगं जिथे भांडणं असतात ना तिथेच प्रेम असतं, हळूहळू यांच्यामध्येही प्रेम होईल. मुक्ता आणि सागरचा मधुचंद्र तर काय झालेला नसतो, परंतु पहिल्या रात्री खूप जोरदार त्यांचे भांडणं झालेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा त्यांची बॅग पाहायला जातात, तर मुक्ता आणि सागरच्या बॅगऐवजी बापूंची बॅग ही हॉटेलवर आलेली असते. त्यामुळे दोघांकडेही घालायला कपडे नसतात, त्यामुळे दोघेही घरी येऊन जातात. जेव्हा मुक्ता पहिल्यांदा सागरच्या रूममध्ये येते तेव्हा सागरच्या रूममध्ये ती तिच्या कपड्यांसाठी सागरकडे कपाटामध्ये जागा मागत असते. तर सागर काय तिला जागा देत नसतो आणि तो सांगतो की हे कपाट माझ्या साड्या वगैरे आहे ना त्या बॅगमध्येच असतील. तर मुक्ता म्हणत असते की असं कसं काय, आता मी इथे राहायला आली आहे ना. पण सागर तिचं काय ऐकत नाही, त्यामुळे मुक्ताला सुद्धा सागरमध्ये भांडण्यात काही पॉईंट वाटत नाही आणि ती बाहेर जाते. ती इंद्राला विचारते की आता मी आंघोळ कुठे करू. इंद्रा सांगते की बाथरूममध्ये कोणी ना कोणी आंघोळ करते, तर तू एक काम कर, थोडा वेळ थांब. परंतु मुक्ताला खूप घाईघाईमध्ये क्लिनिकला जायचं असतं, त्यामुळे मुक्ता डायरेक्ट माधवीच्या घरी जाते आणि माधवीला सांगते की माझ्यासाठी कॉफी बनव आणि मी पटकन आंघोळ करून येते. तर मुक्ता ही घरी आलेली असते, त्यामुळे माधवीला खूप आनंद झालेला असतो. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुक्ताने माधवीच्या घरी आंघोळ केलेली असते आणि जेव्हा ती आंघोळ करून येते तेव्हा पहिल्याच दिवशी नाश्त्याला ती मच्छी फ्राय आणि सगळं नॉनव्हेज बघते. त्यामुळे तिची भूकच मरते. ती म्हणते की मला काही भूक नाही आहे, मी फक्त चहा पिते. परंतु तिची ही मजबुरी बापूंना समजलेली असते आणि मग बापू माधवीच्या घरी जातात आणि त्यांच्या घरून काही नाश्ता आणतात आणि तो मुक्ताला देतात. आणि मग मुक्ता आणि बापू एकत्र नाश्ता करत असतात. बापू तेव्हा मुक्ताला म्हटलेले असतात की आज मी माझ्या मुलीसोबत नाश्ता करणार आहे, त्यामुळे घरात कोणीतरी आहे की जे मुक्ताचा विचार करतंय असा मुक्ताला दिलासा भेटलेला असतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे पुढील अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बापू तेव्हा मुक्ताला म्हटलेले असतात की आज मी माझ्या मुलीसोबत नाश्ता करणार आहे, त्यामुळे घरात कोणीतरी आहे की जे मुक्ताचा विचार करतंय असा मुक्ताला दिलासा भेटलेला असतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे पुढील अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे पुढील अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.